आज आपण येथे चिकन तंदुरी मसाला बनवणार आहे। दिसाय जितका छान आहे तितकाच बनवायला सुद्धा सोपा आहे। हा बिना ओव्हन शिवाय आपण घरी असलेल्या साहित्यात बनवू शकतो। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। येथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्यासाठी येथे 100 ग्रॅम दह्याचा वापर केलेला आहे। 2 ते 3 टेबलस्पून इतकं अद्रक लसूण आपण यामध्ये टाकलेलं आहे। मीठ आपल्या चवीनुसार येथे 1 टेबलस्पून टाकलेलं आहे। अर्धा टेबलस्पून हळद, काश्मीरी लाल तिखट 2 टेबलस्पून टाकलेलं आहे। 2 टेबलस्पून तेल टाकलं आहे। अर्धा लिंबू येथे आपण पिळून घेतलेला आहे। हे जिन्नस सर्व आपण मिक्स करून घेऊन अर्ध्या तासासाठी येथे भिजत ठेवूया। तुमच्याकडे जर जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा याला भिजत ठेवू शकता। हे अर्ध्या तासासाठी आपण येथे झाकून भिजत ठेवणार आहे। याला आत्ता अर्धा तास कंप्लीट झालेला आहे। अर्ध्या तासाने एका तव्यामध्ये मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। चिकन जे आपण भिजत ठेवलं होतं त्यामध्ये हे तव्यामध्ये टाकून घेणार आहे। ते 1 किलो चिकन एका वेळी या तव्यामध्ये तंदूर करण्यासाठी मी ठेवलेलं आहे। तुम्ही ते 2 बॅचमध्ये सुद्धा ठेवू शकता। सुरुवातीला 10 मिनिटं फुल गॅसवर हे चिकन तंदूर करून घेतलेलं आहे। आता आपण दुसऱ्या बाजूने हे चिकन तंदूर करण्यासाठी ठेवणार आहे। दुसऱ्या बाजूने 10 मिनिटं आपण स्लो गॅसवर हे छान तंदूर करून घेतलेलं आहे। चला तर मग लगेचच आपण एका कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। 4 ते 5 लवंगा टाकलेल्या आहेत। 4 ते 5 वेलची टाकलेल्या आहेत। मिडियम आकाराचा एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे। 3 मिडियम आकाराचे कांदे चॉपरमध्ये बारीक करून लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। थोडंसं मीठ, काश्मीरी लाल तिखट 1 टेबलस्पून, धना पावडर 1 टेबलस्पून टाकलेलं आहे। 4 ते 5 मिडियम आकाराचे टमॅटो मी येथे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे। जो चिकन तंदूर करून राहिलेला मसाला होता तो सुद्धा मी यात टाकलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त येथे पाण्याचा वापर करू शकता। मी इथे अर्धा ग्लास इतका पाण्याचा वापर करून लेला आहे आणि अजून 2 मिनिटं असं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याला छान असा चिकन तंदूरचा कलर आलेला आहे। आता जे आपण चिकन तंदूर केलेलं होतं ते सर्व यामध्ये टाकून घेतलेलं आहे। हलक्या हाताने हे सर्व एकदा मिक्स करून घेऊया आणि अजून 5 ते 10 मिनिटं इथे छान असं शिजवून घेऊया। कारण आता ते खूप कमी वेळात आपले चिकन तंदूर तयार झालेला आहे।